राज्याचे मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट ठेवून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याचे ठरवले आहे। या अभियानाचा मुख्य हेतू गावागावात सुशासन प्रस्थापित करणे, ग्रामस्थांमध्ये आत्मनिर्भरता निर्माण करणे आणि विकासासाठी स्पर्धात्मक वातावरण तयार करणे। विविध शासकीय योजनांचा केवळ शासकीय यंत्रणेपुरते मर्यादित न ठेवता ग्रामस्थांच्या भेटी सहभागातून प्रत्यक्ष कार्यान्वित करणे अशा विविध उदात्त हेतूने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी शंकर कविके यांनी पत्रकार परिषदेत दिली। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे एक नाविन्यपूर्ण अभियान आपल्या तालुक्यामध्ये म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये सुरू होते। या अभियानाची पूर्वतयारी म्हणून पुणे या ठिकाणी एक कार्यशाळा झालेली होती। या कार्यशाळेमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय जयकुमार गोरे साहेब यांनी या अभियानाबाबत सविस्तर अशी माहिती दिलेली होती। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमारजी गोरे साहेब यांच्या संकल्पनेतून हे एक अभिनव अभियान या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। यापूर्वी देखील अनेक अभियानं झालेली आहेत। प्रत्येक अभियानामध्ये आपण हिरिरीने भाग घेतलेला होता। मात्र हे अभियान जरा वैशिष्ट्यपूर्ण या दृष्टीने आहे। यापूर्वीची जी अभियानं होती ती विशिष्ट अशा घटकावरती केंद्रित करणारी होती। उदाहरणार्थ जे ग्राम स्वच्छतेचं अभियान होतं ते स्वच्छतेवरती भर देत होतं। तंटामुक्तीचं अभियान होतं ते तंटामुक्तीवरती भर देत होतं। संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान होतं ते स्वच्छतेवरती भर देत होतं। मात्र हे एक असं अभियान आहे की ग्रामपंचायतीची जी कर्तव्य आहेत, ग्रामपंचायतीची ज्या जबाबदारी आहेत, या जबाबदारींची जाणीव करून देणारा आणि प्रत्येक घटकाला न्याय देणारा असं एक 100 मार्काची मूल्यांकन पद्धती असणारं हे अभियान आहे। याच्यामध्ये स्वच्छता आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, पर्यावरण आहे, आर्थिक संपन्नता आहे, महिला बचत गटांचं सक्षमीकरण आहे, अशा विविध घटकांना स्पर्श करून जाणारं हे अभियान आहे। या अभियानाच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावरती देखील एक कार्यशाळा झाली। या कार्यशाळेमध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सर असतील किंवा पुन्हा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय असतील यांनी देखील संपूर्ण जिल्ह्यातील सरपंच आणि ग्रामसेवक यांना संबोधित केलेलं आहे। तालुका स्तरावरती देखील आपली 3 तारखेला कार्यशाळा झालेली आहे। या कार्यशाळेसाठी आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार सुभाष बापू देशमुख साहेब उपस्थित होते। त्यांनी देखील सर्व सरपंचांना आवाहन केलेलं आहे की या अभियानामध्ये सर्वांनी हिरिरीने सहभाग घ्यायचा आहे। फक्त बक्षिसाच्या रकमेसाठी हे अभियान नसून गावातील परिपूर्ण असा विकास, गावातील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी, गावातील सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा याची पूर्तता करणारं हे अभियान आहे। जरी या अभियानाच्या पुरस्कारांची रकमा पाहिल्या तर तालुका स्तरावरती जे पहिलं बक्षीस आहे ते 15 लाख रुपये रकमेचं आहे, दुसरं आहे ते 12 लाख रुपये रकमेचं आहे, तिसरं आहे ते 8 लाख रुपये रकमेचं आहे व तालुका स्तरावरच 2 आणखी विशेष पुरस्कार दिले जाणार आहेत ते 5-5 लाख रुपयाचे आहेत। जसं तालुका स्तरावरती हे पुरस्कार वितरण होत आहे तसं जिल्हा स्तरावरती देखील यापेक्षा अधिक रकमेची बक्षीस आहेत, विभाग स्तरावरती बक्षीस आहेत आणि नंतर राज्य स्तरावरती देखील बक्षीस आहेत। राज्य स्तरावरचं पहिलं बक्षीस 5 कोटी रुपये रकमेचं आहे, दुसरं 3 कोटी रुपये रकमेचं आहे आणि तिसरं बक्षीस हे 2 कोटी रुपये रकमेचं आहे। पुन्हा एकदा मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपण ह्या बक्षिसासाठी हे काम करणार आहोत अशातला भाग नाही, तर गावामध्ये एक नवचैतन्य निर्माण व्हावं। फक्त प्रशासकीय अधिकारी काम करतायत किंवा लोकप्रतिनिधी काम करतायत असं न दिसता संपूर्ण गाव ह्या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेलं आहे। श्रमदान असेल किंवा लोकवर्गणी असेल, या माध्यमातून गावातील देखील सुजाण नागरिकांनी जर का याच्यामध्ये सहभाग नोंदवला तर निश्चितपणे हे अभियान एक लोकचळवळ म्हणून समोर येऊ शकतं आणि निश्चितपणे आपल्या गावाचा गौरव होऊ शकतो। बऱ्याचशा वेळा आपल्या गावातील काही लोक बाहेर असतात, त्यांना गावासाठी काहीतरी करायची तळमळ असते, इच्छा असते, ते लोकवर्गणीतून मदत करतील। तर गाव स्तरावरची जी लोक आहेत ते जलसंवर्धनाची कामं असतील किंवा स्वच्छतेची कामं असतील हे श्रमदानातून करतील। ह्या पद्धतीनं जर का सर्वांनी या चळवळीमध्ये सहभाग घेतला तर निश्चितपणे राज्यस्तरावरचं बक्षीससुद्धा आपल्या टप्प्यात आल्याशिवाय राहणार नाही। पुन्हा एकदा मी सर्वांना आवाहन करतो की सर्व गावांनी, सर्व ग्रामपंचायतींनी, सर्व सरपंचांनी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी सुद्धा हिरिरीने सहभाग नोंदवावा।